नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीमध्ये 21 दिवसांची महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे. या 21 दिवसामध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी ह्या करायच्या असतात. काही जण, काही भक्त, स्वामी भक्त हे या 21 दिवसाचे पारायण देखील करत असतात. तर काही 3 दिवसाचे, 7 दिवसाचे देखील पारायण करत असतात. संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे देखील आपण करू शकतो. तर मंडळी, 28 फेब्रुवारी ते 20 मार्च आपण हे पारायण करायचे असते. पारायण हे कुठल्या पद्धतीने करायचे, कधी सुरुवात करायची, ही संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. आणि जर का काही जमले नाही तर तुम्ही रोज स्वामींचे नामजप स्मरण तर नक्की करावे. महाराजांचा तारक मंत्र हा 11 वेळा तरी रोज नक्की बोलावा. ही 21 दिवसांची सेवा देखील महाराजांची आवडती सेवा आहे. तारक मंत्र बोलल्यामुळे आपल्या अडचणी ह्या दूर होतात आणि महाराज हे आपल्याला प्रसन्न होतात. त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. त्यामुळे आपण ही 21 दिवसांची साधी का होईना सेवा करायची असते. तर बघा, महाराजांचा प्रकट दिन हा 20 मार्च 2026 ला आहे आणि या 20 मार्च मध्ये आपण ह्या 21 दिवसांची सेवा 20 मार्च पर्यंत आपण महाराजांची सेवा करायची असते. आणि जरी तुम्हाला जमले नाही, 20 मार्च नंतर देखील तुम्ही ही सेवा चालू ठेवू शकता. ह्या 21 दिवसांमध्ये महाराजांची सेवा तुम्ही कुठल्या पद्धतीने करायची असते, तर महिलांना मासिक धर्म देखील आधीमध्ये येत असतो. तर तुम्ही आधीच महाराजांची सेवेला सुरुवात करू शकता. महाराजांची सेवा तुम्ही आजपासून देखील सुरुवात करू शकता, जेणेकरून तुमचे 21 पारायणे हे होतील. 21 पारायणे करण्यासाठी तुम्हाला तेवढे महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून महाराजांची सेवा ही आपल्याला आपल्या हातून ही झालीच पाहिजे. जर का तुम्ही काही अडचणी आल्या किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल, लग्नासाठी, कुठल्या कार्यक्रमासाठी, तुम्ही त्यानंतर 20, 25, 26 तारखेला देखील तुम्ही महाराजांची सेवा ही करू शकता. स्वामी भक्त हे त्यानंतर ही सेवा केली तरी चालते, कारण काही महिलांना मासिक धर्म हा असतो. यामध्ये त्यांना हे पारायण करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही नंतर देखील ही महाराजांची सेवा करू शकता. महाराजांची आपण 21 दिवसांची सेवा ही करायची असते. सेवा काय आहे तर बघा, महाराजांची 21 पारायणे श्री स्वामी चरित्र ग्रंथ हा पवित्र दिव्य असा ग्रंथ आहे. त्याचा अनुभव हा प्रत्येकाला येतच असतो. आपल्या मनातील इच्छा हे पूर्ण होतात आणि स्वामी आणि आपण यांच्यातील अंतर हे कमी होऊ लागते. म्हणजेच संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण हे कसे करायचे, संक्षिप्त गुरुचरित्रात देखील 7 अध्याय असतात. त्याचे देखील तुम्ही पारायण करू शकता. 21 दिवसाच्या पारायणामध्ये संक्षिप्त गुरुचरित्राचे देखील तुम्ही पारायण नक्की करावे. बघा, 21 दिवसात 21 पारायणे करायची असतात. म्हणजे एका दिवसाला रोज तुम्ही 1 ते 21 अध्याय हे वाचायचे असतात. 21 अध्याय वाचून झाले म्हणजे तुमचे एक पारायण झाले. असे तुम्ही 21 पारायणे करायचे आहे. म्हणजे एका दिवसाला तुम्ही 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. म्हणजे तुमचे एक पारायण पूर्ण होईल. असे तुम्ही 21 दिवस करायचे आहे. म्हणजे 21 दिवस तुम्ही 1 ते 21 अध्याय वाचायचे आणि 21 पारायणे करायची आहेत. अशी ही 21 दिवसाची 21 पारायणाची सेवा आहे. स्वामी प्रकट दिन हा 20 मार्चला आहे. त्यामुळे या प्रकट दिनाच्या दिवशी नक्कीच तुम्ही सेवा करावी. म्हणजे तुम्ही 1 ते 21 अध्याय एका दिवसाला वाचायचे, म्हणजे तुमचे एक पारायण पूर्ण होते. म्हणजे असेच तुम्ही रोज 1 ते 21 अध्याय असे 21 दिवस वाचायचे, म्हणजे तुमचे 21 पारायणे होतील. असे हे 21 दिवसाची 21 पारायणाची सेवा आहे. तसेच तुम्ही ही सेवा 3 दिवसाची देखील करू शकता. 3 दिवसाची सेवेमध्ये काय करायचे तर बघा, तुम्ही या दिवसात तुम्ही 3 दिवसाची सेवेमध्ये म्हणजे तुम्ही ज्या दिवशी सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी तुम्हाला 7 अध्याय वाचायचे आहेत आणि नंतर 7 अध्याय आणि त्याच्यानंतर पुन्हा 7 अध्याय, म्हणजे 7 त्रिक 21 असे 21 अध्याय तुम्हाला 3 दिवसात वाचायचे आहेत. म्हणजे तुमचे एक पारायण पूर्ण होईल. तसेच तुम्ही 7 दिवसाची देखील सेवा करू शकता. 7 दिवसाची सेवा कशी करायची तर तुम्ही रोज 7 दिवसामध्ये जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहात त्या दिवसापासून तुम्ही पहिल्या दिवशी 3 अध्याय वाचायचे, नंतर दुसऱ्या दिवशी 3 अध्याय, नंतर तिसऱ्या दिवशी 3 अध्याय, चौथ्या दिवशी 3 अध्याय, 5व्या दिवशी 3 अध्याय, असे 3-3 अध्याय तुम्हाला 7 दिवसात वाचायचे आहे. म्हणजे तुमचा एक पारायण पूर्ण होतील. म्हणजे तुम्ही या 7 दिवसामध्ये 1 ते 21 अध्याय वाचायचे आणि तुमचे एक पारायण पूर्ण होईल. अशी 7 दिवसाची देखील सेवा असते, ती तुम्ही करू शकता.
आजकालच्या धावपळीच्या जीवनात मुलांची शाळा शाळा असते, घरातील कामे असतात, महिलांना लहान मुले असतात, कुणी आजारी असतं. तर अशा वेळेस पारायण करणे हे कोणालाही शक्य नसते. काही जणांना शक्य असते, काही जणांना शक्य नसते. काही जण वेळात वेळ काढून हे पारायण करतच करतच असतात. पण ज्यांना शक्यच होत नाही, जे आजारी आहेत, काही जणांना घरात लहान मुले आहेत, त्यांच्यामुळे जमत नाही. काही जणांना काही ना काही अडचणी येतच असतात. तर अशा वेळेस त्यांनी रोज तारक मंत्र हा 11 वेळा तरी रोज बोलावा. रोज तुम्ही 21 दिवसात रोज 11 वेळा तारक मंत्र हा बोलावा. त्यामुळे देखील महाराजांची प्रभावी अशी सेवा आपल्या हातून होत असते आणि महाराजांचा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो. आणि नंतर जर का तुम्हाला तारक मंत्र बोलून झाला, तर तुम्ही रोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र तुम्ही रोज 108 वेळा तरी रोज बोलावा. अशी ही प्रभावी सेवा 21 दिवसात केल्यामुळे तुमच्या मनातील इच्छा ह्या पूर्ण नक्की होतील. जर का तुमची कुठली इच्छा ही पूर्ण करायची असेल, तर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त देखील करू शकता. संकल्प करावा. तुम्ही किती दिवस ही सेवा करणार आहात, किती वेळा करणार आहात, हे संपूर्ण महाराजांना सांगावे आणि नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करावी. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा ह्या पूर्ण होतील आणि तुम्ही 21 दिवसाचे तुम्हाला सेवेचे फळ देखील तुम्हाला नक्की भेटेल. महाराज हे प्रसन्न होतील. महाराजांचा आशीर्वाद आपल्याला नक्की भेटेल. तर बघा मंडळी, अशा प्रकारे तुम्ही पारायण हे करू शकता. पारायण हे शक्यतो एका बैठकीत करायचे असते, पण काही महिलांना अडचणी असतात. पुरुषांना देखील काही ना काही पायाचे प्रॉब्लेम असतात. महिलांना पायाचे प्रॉब्लेम नसतात. अशा वेळेस त्यांनी टेबल टेबल खुर्चीवर बसून देखील पारायण करू शकता. काही महिलांना, काही घरच्या लोकांना, काही कुटुंबा लोकांना ही घरातली लग्नाचे कार्यक्रम घरात असतात. अशा वेळेस ते पारायण करू शकत नाही. त्यांनी लग्नाहून जाऊन आल्यानंतर देखील पारायणाला सुरुवात करावी. महाराजांची सेवा ही 20 मार्च नंतर केली तरी चालते. काही पारायण करताना काही नियम असतात, ते नक्की पाळावेत. पारायण करताना तुम्ही परअन्न हे खाऊ नये. तुम्ही मठात खाऊ शकता, मंदिरात खाऊ शकता, तुमच्या माहेरी खाऊ शकता, तुमच्या सासरी खाऊ शकता, पण तुम्ही शेजारी पाजारी हॉटेलमधले खाऊ शकत नाही. तर मंडळी, या प्रकट दिन निमित्त त्यांचे औचित्य साधून प्रत्येक स्वामी भक्ताने महाराजांची सेवा ही नक्की सुरू करावी. महाराजांची सेवा केल्यामुळे आपल्याला हा फायदाच होणार आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे आणि त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. आपली सेवा ही त्यांनी पूर्ण करून घेतली, त्याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त करावे आणि आपण त्यांच्या आशीर्वाद मागावा. अशा प्रकारे तुम्ही 20 मार्चला प्रकट दिनाच्या दिवसापर्यंत तुम्ही 21 दिवसाची, 3 दिवसाचे, 7 दिवसाचे पारायण हे नक्की करावे. ही सेवा तुम्ही नक्की करावी. महाराजांचा आशीर्वाद तुम्ही मिळवावा. तर मंडळी, अशा प्रकारे ही 21 दिवसाची सेवा पारायणे कशी करायची याविषयी आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.